गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे, परंतु संविधानिक पदावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या मागण्यांना कायद्यामध्ये परावर्तित करीत नाहीत। म्हणून पुनश्च एकदा मनोजदादा या ठिकाणी आंदोलन करतात आणि त्याच आंदोलनाच्या समर्थनार्थ भातकुडगाव फाटा या ठिकाणी आदरणीय लबडे महाराज, आदरणीय रामभाऊ शिदोरे, आदरणीय देवडे सरपंच, आदरणीय राजभाऊ आढाव पायगाव सरपंच हे या ठिकाणी उपोषण करत आहेत। या सर्वांचा एक विचार शासनाने केला पाहिजे। केवळ एक जात म्हणून आम्ही मागत नाहीत, तर संविधानाकडे हक्काचं आरक्षण या ठिकाणी हा समाज मागतो आहे। त्याला जातीयता किंवा राजकीय वळण देऊन त्याला पळवाट काढण्यापेक्षा त्याच्यावरती उपाय शासनाने केला पाहिजे। केवळ एक जात मागते म्हणून दुसऱ्या जातीला आरक्षण मिळणार धोका आहे किंवा या समाजाला धोका आहे, राजकारणामध्ये धोका आहे, तर ह्या सगळ्या पळवाटा बंद करून त्या पदावर बसलेली व्यक्ती किंवा त्या पदाबाहेर विरोधात असलेली व्यक्ती या सर्वांनी विचार करून त्यावरती आरक्षणावरती लवकरात लवकर काहीतरी निर्णायक विचार या ठिकाणी केला पाहिजे, त्याचं कायद्यात रूपांतर केलं पाहिजे आणि हा जीव घेणा जो काही उपोषणाचा प्रवास आहे, हा जीव घेणा प्रवास शासनाने थांबवला पाहिजे। ही सर्व समाजाची एक विनंती आहे आणि विनंती म्हणण्यापेक्षा आता विनंतीच्या पलीकडे थोडासा समाज चालला आहे। त्याला कोणतंही हिंसक वळण लागायच्या अगोदर समाजातील मतभेद निर्माण होण्याच्या अगोदर याला कायद्याचं स्वरूप शासनाने दिलं पाहिजे।